पहा काय मस्त कलर आलेला आहे ना, एकदम फक्कड अशी भाजी तयार झालेली आहे. ओळखा पाहू बरं काय आहे, एकदम छान आणि मस्त पैकी एकदम टेस्टी झालेली आहे. पहा इथे मार्केटमधून असे काही जिवंत खेकडे आणलेले आहे. आम्ही नेहमी तिथनच साफ करून आणतो, पण ह्यावेळेस माझ्या मिस्टरांनी घरीच आणलेले आहे. त्याच्यामुळे हे घरीच साफ करायचे आहे. तर यांना मस्तपैकी असं गार पाण्याने स्वच्छ धुवून मग नंतर मात्र उकळत्या पाण्यात टाकायचे आहे, म्हणजे त्यांचे नांगे हे आपोआपच निघतात. आता सध्या बांधलेले आहे ते. बघा आता हे असे स्वच्छ करून घेतलेले आहे एकदम मस्तपैकी, आणि त्याचे नांगे असे निघून गेलेले आहे, म्हणजे आपल्याला धुताना त्रास होणार नाही. बघा एकदम छान असे धुवून स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. तोपर्यंत इथं आपल्याला आता मसाला करून घ्यायचा आहे. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे. शहाजिरं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर बडीशेप घेतलेली आहे, रामपत्री घेतलेली आहे, त्याच्यानंतर तेजपान घेतलेलं आहे, दगडफूल घेतलेले आहे, धणे घेतलेले आहे, मोठी वेलची घेतलेली आहे, त्याच्यानंतर दालचिनी घेतलेली आहे, स्टारफूल घेतलेलं आहे, लवंग आणि मिऱ्या घेतलेल्या आहे. तर हे सगळं आपल्याला एकदम छान असं व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचं आहे. अगदी वास येईपर्यंत भाजून घ्यायचे, जाळायचं नाही आपल्याला हे. बघा एकदम छान असा सुंदर वास येईपर्यंत आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून होतंय तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आता ह्या खड्या मसाल्यांमध्ये मी काही 5-6 लाल मिरच्या, सुक्या मिरच्या त्या देखील अशा छान भाजून घेत आहे. आता भाजून होत आहे तोपर्यंत इथे खाली माझे मिस्टर त्यांचे जे धुतल्यानंतर त्यांचे जे नांगे आहे ते ठेचतायत. कारण हे असे जर ठेचले ना तर आपण मसाल्यामध्ये छान मसाला त्यामध्ये जातो आणि खूप रस्सा खूप चविष्ट लागतो. आता हे ठेचताय तोपर्यंत इथे कढईमध्ये मी मसाला छान गरम झालेला आहे, खडा मसाला, तर ते काढून घेतले आहे. व आता कढईमध्ये मी 2 मोठे कांदे जे आहे ते कट करून घेतलेले आहे, आणि 1 मोठा कांदा जो आहे तो मी गॅसवर भाजून घेतलेला आहे. आता हा कांदा एकदम छान पैकी मस्त असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला, ट्रान्सपरंट होईपर्यंत. एकदम छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे. या भाज्यांचं एवढंच आहे की मसाले एकदम छान झाले पाहिजे आणि एकदम तेल सुटेपर्यंत भाजले गेले पाहिजे. आता यामध्ये मी 10-12 पाकळ्या ज्या लसणाच्या टाकलेल्या आहे, 1.5 इंच अद्रक टाकलेला आहे, व त्याचबरोबर कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे. तुमच्याकडे कोथिंबीरच्या काड्या असल्या त्या जरी टाकल्या तरी खूप छान. आता हा मसाला एकदम छान मस्तपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला, मस्त एकदम छान अगदी. पहा आता इथे हा भाजून होतोय तोपर्यंत इथे माझे मिस्टर हे खेकडे साफ करत आहे. पाहू शकता तुम्ही कसे साफ करायचे ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता हे बघा त्यामधलं जे पिवळं निघतं आहे ना, ते आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचं आहे, आणि जेव्हा रस्सा बॉईल होईल त्यावेळेस मात्र तो वरतून टाकायचा आहे. खूप छान लागतो. आणि आजूबाजूचं सगळं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. पहा एकदम छान आणि एकदम ताजे ताजे आहे हे खेकडे. खूप सुंदर लागतं, खूप चविष्ट लागतात. वातासाठी खूप छान आहे आणि कावळीसाठी पण खूप सुंदर आहेत हे, आयुर्वेदिक असल्यामुळे. हे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा, किंवा खूप लोकांना हे माहीत देखील असेल. आता हे सगळे स्वच्छ झालेले आहे. आता आपल्याला ह्या खेकड्यांना हळद, तिखट, मीठ असं लावून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशन करायचं आहे. थोडी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घ्यायची आहे. आता इथे मी थोडंसं मीठ घालून घेत आहे. मीठ कमीच टाकायचं आहे कारण हे सी फूड असल्यामुळे यांना मिठाची जास्त गरज पडत नाही. आता हे हळद टाकून घ्यायची आहे पहा, आणि आता इथं थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. व हा सगळा मसाला एकदम छान व्यवस्थित आपल्या ह्या खेकड्यांना चोळून घ्यायचा आहे एकदम छान. तर माझे मिस्टर मला हेल्प करतायत, तर ते सगळं मला हे करून देत आहेत मॅरिनेशन. एकदम छान अगदी मस्त पैकी. आता हे मॅरिनेट साठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे, अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. आता तो खडा मसाला आधी मिक्सरमध्ये टाकून मी मस्त वाटून घेतलेला आहे, पाणी न घालताच. आणि आता हा कांद्याचा मसाला आहे आणि जो भाजलेला कांदा आहे तो देखील यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे, व एकदम छान अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करायची. पाणी अजिबात घालायचं नाही, आधी वाटून घ्यायचं आहे, आणि मग नंतर जसं लागलं तसं अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग वाटून घ्यायचा आहे हा मसाला. बघा इथं मसाला एकदम छान असा बारीक वाटून झालेला आहे. वास खूप सुंदर येत आहे ह्या मसाल्याचा. पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर असा मसाला तयार झालेला आहे. भाजीला वेळ लागत नाही, झटकीपट होतं. फक्त जर तुम्ही बाहेरून साफ करून आणले तर ठीक आहे, नाही तर घरी आल्यानंतर साफ करा.
आता त्याच कढईमध्ये आपल्याला छान मस्त असं तेल टाकून घ्यायचं आहे एकदम. आणि आपल्याला हा जो मसाला तयार केलेला आहे आता तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तेलामध्ये अगदी लो मिडियमवर गॅस आहे आपला. तर त्यामध्ये तिखट, हळद वगैरे टाकून घ्यायचं आहे. थोडी धनेपूड टाकून घ्यायची आहे. आणि जो आपण मसाला मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे पूर्णच्या पूर्ण. आणि मस्तपैकी अगदी तेल सुटेपर्यंत एकदम छान मस्त असं खमंग आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असा खूप सुंदर वास येत आहे याला. आणि कलर देखील खूप सुरेख येतो पहा एकदम छान अगदी. आणि यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. म्हणजे थोडा आंबटपणा पाहिजे या भाज्यांना. बघा एकदम छान असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं आहे. एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे. बहुतेक लोकांना ही भाजी कदाचित माहितीच असेल. आता यामध्ये धनेपूड घालून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 चमचे धनेपूड घातलेले आहे. त्याच्यानंतर तिखटपणानुसार तिखट घातलेलं आहे. आधी मी तेलामध्ये थोडंसं तिखट याच्यासाठी घातलेलं आहे की आपल्या ज्या रस्स्याला तर्री येते ते त्याचमुळे येते तेलामध्ये तिखट टाकल्यामुळे, म्हणून मी अगदी थोडंसं टाकून घेतलं होतं. आता हे आपल्याला चवीनुसार आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं. त्याच्यानंतर मीठ देखील आपल्याला आधी पण आपण मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवून आपल्याला बेताचंच मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय. बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. पहा मसाला आपला इथे तयार झालाय. गॅस बंद केलेला आहे. आता इथे गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे मी तेल घालून घेत आहे. या भाज्यांना अगदी थोडंसं तेल जास्तच लागतं. पहा आता इथे परत एक आपल्याला थोडासा कांदा एक छोटासा मी कट करून घेतलेला आहे. आता ह्या कांद्यामध्ये मस्तपैकी हा कांदा आधी ट्रान्सपरंट होईपर्यंत छान अगदी भाजून घ्यायचा आहे. एकदम छान अगदी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. बघा आता हा फ्राय झालेलाच आहे कांदा. आता यामध्ये जे आपण मॅरिनेट केलेले खेकडे जे होते ते यामध्ये टाकायचे आहे आणि 15 ते 20 मिनिटं वरती झाकण लावून त्यावर पाणी ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं छान मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला 15 मिनिटं आपल्याला छान मस्त वाफवून घ्यायचं आहे. पहा याने कलर पण खूप छान येतो आणि खेकडे किंवा म्हणा झिंगे म्हणा किंवा असं काही हे तेलात टाकल्याबरोबर लगेच लाल होतात. खूप सुंदर लागतं शिजल्यानंतर, पण रस्सा तर खूपच चविष्ट लागतो याचा, खूपच छान लागतो. आता यावर मी ताट झाकून त्याच्यावर पाणी ठेवून घेत आहे आणि मस्तपैकी पाणी गरम होईपर्यंत आपल्याला हे खेकडे शिजवून घ्यायचे आहे कुकरमध्ये. बघा आता 15 मिनिटानंतर पाणी पण एकदम छान गरम झालेलं आहे आणि खेकडे पण आपले मस्त अगदी ते तेलामध्ये फ्राय झालेले आहे. कांद्यामध्ये एकदम छान असे फ्राय झालेले आहे. आता एका साईडला आपल्याला गरम पाणी देखील करायला ठेवायचं आहे. पहा किती छान अगदी तेलामध्ये मस्त फ्राय झालेले आहे. याला जास्त हलवायचं नाहीये. आता आपण जो कढईमध्ये मसाला भाजून ठेवलेला होता तो पूर्ण यामध्ये घालायचा आहे आपल्याला. मेजरमेंटचं लक्षात ठेवा तुम्ही, एकदम सुंदर मसाला होतो या मेजरमेंट नुसार जर तुम्ही केलं तर. अगदी कढईला लागलेला सगळा मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अजिबात मसाला वाया घालवायचा नाही आणि हा आता छान असा पसरवून ठेवायचा आहे मस्त. आणि हलक्या हाताने आपल्याला हा मसाला या खेकड्यांना लावून घ्यायचा आहे आणि जे ताटावर पण गरम पाणी झालेलं होतं ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कढईमध्ये पण जो आपण मसाला भाजून घेतला होता तो देखील त्याच्यात पण गरम पाणी घालून घेतलेला आहे मी, ते पण आपल्याला याच्यात टाकायचं. आणि तुम्हाला कितपत रसा हवाय तेवढं तुम्ही रसा करू शकता यामध्ये, कारण रसाच खूप चविष्ट लागतो, म्हणजे खूपच चविष्ट लागतो. पहा मस्त छान एक उकळी येऊ द्यायची. आता यामध्ये पुन्हा मी गरम पाणी घालून घेणार आहे. गरम पाणी टाकल्याने काय होतं की रस्स्याला एकदम छान अशी मस्त अशी तर्री येते. एकदम छान अगदी दिसतोय ना, एकदम मस्त.
हे तुम्ही भाकरी बरोबर देखील खाऊ शकता. एकदम चुरून एकदम मस्त लागते हे. आणि खरंच ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी तर नक्की खावं हे. आता मी थोडंसं टेस्ट करून बघितलं, थोडं मीठ कमी वाटलं मला. आणि वरतून कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे. बघा एकदम मस्त होतो हा. आता व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे. आणि आता कुकरला झाकण लावून मोठ्या गॅसवर, मोठ्या फ्लेमवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे व 4 शिट्ट्या यायच्या. अगदी मिडियम गॅसवर ठेवून मग 4 शिट्ट्या काढायच्या. अशा टोटल मी 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे यामध्ये. 5 शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजलं जातं हे. पाहू शकता बघा. वा वा वा, कलर वगैरे, तर्री वगैरे एकदम सुंदर आलेली, एकदम छान मस्तपैकी. बघा माझ्याकडचं तिखटच खूप सुंदर आहे. यामध्ये कलर वगैरे काही टाकलेला नाही. बघा आता वरतून एकदम छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. चला आता आपल्याला हे सर्व करून घ्यायचे आहे. गरमागरम मस्तपैकी पोळी बरोबर, वरण भाताबरोबर. बघा हे मधलं पीस जे आहे खूप छान लागतं. आणि सगळ्यात जास्त नांगे वगैरे त्याचे जे पाय आहे ते खूप छान लागतात, कारण आपण ते ठेचून घेतलेले होते, मग त्यामध्ये छान असा मसाला गेलेला आहे. ते एकदा नक्की करून बघा या पद्धतीने. बहुतेक लोकांना खेकडे हा प्रकार माहीत असेल, तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बघा आता मी खाऊन दाखवते आहे तुम्हाला. मस्त लागतात एकदम. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.